मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। आपण ह्या ब्लाऊजला पॅडसुद्धा अटॅच करणार आहे। आपण नेक प्रमाणे शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर शिकणार आहे। आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग दाखवतो त्याप्रमाणे ब्लाऊज खूप सुंदर फिटिंगला बसतो। हा आपला घातल्यानंतरचा लूक आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे आपला ब्लाऊजचा कपडा आहे, हे आपला अस्तर आहे। सर्वात पहिला आपण मागील भाग कटिंग करणार आहे। मागील उंची आपली 13.5 आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते। 14.5 इंच आपण ब्लाऊजची उंची घेणार आहे। सेम उंचीला मी अजून एक ठिकाणी मार्किंग करते, आपली लाईन तिरकी नको जायला म्हणून। तुम्हासनी इथं तुमची उंची ॲड करायची आहे। शोल्डर आपण 5.5 इंच घेणार आहे। तुमचा नेक छोटा असेल तर तुम्ही इथं शोल्डर 6 इंच घेऊ शकता आणि नेक मोठा असेल तर तुम्ही 5 इंच सुद्धा घेऊ शकता। शोल्डर पट्टी मी 3 इंच घेतली आहे आणि गळारुंदी आपली 2.5 इंच राहिली आहे। मुंडा आपण जेवढा शोल्डर घेतलाय तेवढाच तुम्हासनी मुंडा घ्यायचा आहे। मी 5.5 ला मार्किंग करते आणि मुंडा लाईनसुद्धा क्रॉस नको जायला म्हणून जेवढं शोल्डर घेतले तेवढंच मार्किंग मी खाली एक केली आणि ही आपली मुंडा लाईन आखली आहे। आता आपल्याला छाती लाईन आखायची आहे, त्यासाठी सुद्धा मी उंची 14.5 ला ठेवले टेप आणि 5.5 ला मार्किंग केली आणि ही आपली छाती लाईन मी आखून घेते। आपल्या ब्लाऊजची कमर 30 इंच आहे, तर 30 इंचाचा तुम्हाला चौथा काढायचा आहे। तर तुम्ही टेप 4 वेळ फोल्ड करून सुद्धा चौथा काढू शकता किंवा आपण हे बघा 7.5 इंच येतो, हे कमरेचा चौथा। इथं तुम्हाला तुमचं माप ॲड करायचं आहे। ट्रक्ससाठी मी 1 इंच प्लस करते, हे बघा 1 इंच ट्रक्ससाठी घेतलं आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनिंग घेतली आहे। तुमच्याकडे छातीचं माप नसेल तर जी तुम्ही आता मी कमरेचं माप सांगितलं हेच तुम्ही छातीला ॲड करू शकता। ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो। मी ह्याच मापानं खूप सारे ब्लाऊज कटिंग दाखवले आहेत आणि तुम्हासनी प्रॉपर छातीचं माप हवंच असेल तर आपली छाती 36 आहे, तुम्हाला 36/4 करायचं आहे, 9 येतं आहे। पाठीमागचा गळा आपला डीप आहे तर तुम्हासनी त्यातून अर्धा इंच वजा करायचं आहे। 9 मधनं अर्धा इंच वजा केल्यानंतर 8.5 आपली छाती येते आणि 1.5 इंच पुढं ते सुद्धा आपलं 10 इंच येतं आहे। मुंढा लाईनीचा मध्य काढायचा आहे आणि तुम्हासनी मुंड्याचा शेप द्यायचा आहे। कारण छातीचं माप बऱ्याच जणांना घेता येत नाही, तर ही मी सांगितलेली टिप तुम्ही एक वेळ फॉलो करा, तुम्हासनी ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसेल। कमर सगळ्यांना छान माप घेता येतं, तर कमरेप्रमाणे तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता। मी गळारुंदी 2.5 घेतली तर 2.5चा बॉक्स बनवला। आपण जो गळ्याचा शेप देणार आहे त्यासाठी आपण असा बॉक्स बनवून घेतलाय। कमरेची पट्टी मी 3 इंचाला मार्किंग करते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि 2.5चाच आपला खालीसुद्धा बॉक्स येणार आहे। पण मी इथं मध्ये गळा फाकवणार आहे, तर इथं मी 3.5 इंच गळारुंदी मध्येच घेतली आहे। आपण जो नेक आता बघितला घातलेला ब्लाऊज त्याला जो नेक होता त्यासाठी मी ह्या पद्धतीनं ब्लाऊज आखते। तर इथं आपली डोरी येणार आहे, मी डोरीसाठी अर्धा इंच अशी मार्किंग करून घेतली आहे आणि आता इथं तुम्हासनी हवा तो तुम्ही शेप देऊ शकता। तर मी हा असा प्रॉपर गोल शेप देते। इथं तुम्ही गोल, चौकोनी, पंचकोनी जो तुम्हासनी आवडतो तो शेप नेकचा देऊ शकता। मी याच्या आधीसुद्धा एक ह्याच मापाचा एक ब्लाऊज व्हिडिओ अपलोड केला आहे, तो खूप डीप नेक आहे। हा बघा, तो हा आहे, तर याला मी शोल्डर फक्त 5 इंच घेतला आहे। मी याची लिंक तुम्हासनी याच व्हिडिओच्या खाली देईल, तुम्ही नसेल बघितला तर हा व्हिडिओसुद्धा बघू शकता। कटोरी ब्लाऊज आहे, खूप सुंदर फिटिंगला बसला आहे। तर सेम छाती सेम कमर आहे आणि प्रॉपर ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे। तर आपलं मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे। इथं आपण डोरी टाकणार आहे, तिथं मी कट टाकून घेतला आहे। तर ह्या पद्धतीनं आपला मागील भाग रेडी झाला आहे। मी मागील भागच छापून पुढील भागासाठी घेतला आहे, हे बघा तुमच्या समोर दिसतं, हे बघा मी आखून घेतला आहे। आता आपल्याला मागील जी उंची आहे त्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। तर 1 इंच प्लस करण्यासाठी मी ही पट्टी माझी 1 इंचाचीच आहे, तर मी पट्टीची परफेक्ट एक लाईन आखून घेते।
तर ह्या पट्टीची रुंदी बरोबर 1 इंचाचीच आहे. तर इथं आपण 3.5 इंचाला मार्किंग केली. इथं आपण 2.5 इंचाचा ट्रक्स पकडतो आणि इथून पुढं आपल्याला 5.5 इंचाला मार्किंग करायची आहे. तर आपल्याला कमरेचा चौथा, हे आपलं टोटल कमर 11.5 इंच येते. हीच 11.5 इंच तुम्हासनी छातीसाठी अर्धा इंच मायनस करून 11 इंचाला मार्किंग करायची आहे. आणि तुम्हासनी प्रॉपर छातीप्रमाणे बघायचं असेल तर छाती आपली 36 आहे. 36चा चौथा 9 इंच येतो. तर 9 आणि पुढं 2 इंच हे आपण माप घेतलं आहे. आणि आपली कमर 7.5 येते. त्यात तुम्हासनी 2 इंच शिलाई मार्जिनिंग आणि 2.5 इंच ट्रक्स, ते जर तुम्ही टोटल केलं तर 11.5 तुमची कमरसुद्धा येणार आहे. तुम्ही करून बघा. मी 1.5 इंचाला मार्किंग करते आणि ही 2 लाईनी फिटिंगच्या आखून घेते, एक कटिंगची आणि एक फिटिंगची. तुम्हासनी या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी डाऊट बऱ्यापैकी तुमचे क्लिअर करेल. आपण प्रिन्सेस शेपसाठी इथं 5 इंचाला एक मार्किंग करून घेतोय. आणि इथून खाली तुम्हासनी पुढील गळा 7 इंचाला मार्किंग करायचे. मी 7 इंचाला गळा उंची घेतली, तर गळा आपण खाली फाकवणार आहे. वर आपला 2.5 इंच आहे, खाली मी 3.5 इंच घेतला आहे आणि आपण असा पंचकोनी गळ्याचा शेप देतोय. आपला ट्रक्स पॉईंट 9.5 आहे, तर त्यात मी अर्धा इंच शोल्डरमध्ये दाबायसाठी प्लस करून आपण 10 इंचाला शोल्डरला मार्किंग केली आहे. ॲपेक्स पॉईंट आपला 4 इंच येणार आहे. 4 इंच मी कसा घेतला तुम्हाला पुढे सांगते. आणि इथं तिथं वर 4 घेतलाय, तर इथं तुम्हाला 3.5 इंच घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं शिलाईसाठी जाणार आहे. प्लस आपण शिवताना सुद्धा प्रिन्सेस शेप जोडताना पण तिथं शिलाईमध्ये जाणार आहे, म्हणून आपण इथला ट्रक्स जरा वाढवूनच घेतो, म्हणून मी 4 इंच घेतला आहे. इथं 3.5 इंच आणि म्हणूनच आपण शिलाई मार्जिनिंगमध्ये 2 इंच वाढवलं आहे. आता तुम्हासनी हा प्रिन्सेसचा हा पहिला आपला, हे बघा 3.5 ते 10ला मी मार्किंग केली आणि 10 ते 5 इथं पण एक जोडून घेतला. परत मी खालचा ट्रक्स बनवला आहे आणि जी वरची लाईन आहे त्याचा मध्य काढला. अर्धा इंच मी मुंडा शेपवर मार्किंग केली आहे आणि हा बघा असा शेप फिरवायचा आहे. जे मध्य आपण मार्किंग केले तिथून शेप तुम्हासनी पुढं असा अर्धा इंच पुढं क्रॉस घेतला, पुढे घेतलाय तिथं आणून अटॅच करायचा आहे. आणि पुढील मुंडा आपण अर्धा इंच खाली घेणार आहे. म्हणजे आपण 5.5 मुंडा घेतला होता छापलेला, तर आता आपला पुढचा मुंडा 6 इंच झाला आहे. हे बघा, अर्धा इंच असा शेप नवीन बनवलाय मी. आणि मागील मार्जिनिंग साईट आणि पुढील मार्जिनिंग साईट अशी जोडायची आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण आता असा क्रॉस करून कट करणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं इथं आपला एक ट्रक्स येणार आहे. आपलं आखून कंप्लीट झालं. मी कटिंग करून घेते. व्हिडिओची काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ माझी ही कटिंगची पद्धत तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपला ब्लाऊज मी प्रिन्सेसचे खूप सारे व्हिडिओ प्रिन्स कट ब्लाऊजचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत. तुम्ही ते सुद्धा जाऊन बघू शकता याच चॅनेलला. हे बघा, आणि आपला हा पंचकोनी नेक आहे. इथं नेकसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल, चौकोनी किंवा पानसेप वगैरे घेऊ शकता. इथं मी इथं कट टाकून घेतला. इथं अर्धा इंच तुम्हाला वर जायचं आहे, मी ते राहिलं होतं, मी आता कटिंग करताना केलं आहे. हा आपला अस्तर बरोबरचा जोडणारा पीस झाला. आपण याला पॅड अटॅच करणार आहे, तर पॅडच्या वरून सुद्धा एक अस्तर येणार आहे, तर ते मी आता इथं सेम आहे असंच छापून घेते. हे बघा, आपली छाती 36 आहे, तर आपल्याला पॅड 38 इंचाचे लागणार आहेत. ही खूप महत्त्वाची टीप आहे. तुम्हाला पॅड 38 इंचाचे घ्यायचे आहेत. बाही उंची आपली 10 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करून 11 इंच बाही उंची घेते. आणि बाही रुंदी आपण छातीचा चौथा, त्यातून अर्धा इंच वजा करून 8.5ला ही बाही रुंदी घेतली आहे. आणि मुंडा उतार मी 3.5 इंच घेतला आहे. तर तुम्हाला ही बाही कटिंग समजली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही समजली तर मी माझ्या चॅनेलला स्लीव कटिंगचा एक व्हिडिओ बनवला आहे. बाही 3 प्रकारच्या कटिंग, मुंडा शेप कसा द्यायचा किंवा बाही रुंदी कशी घ्यायची, हा प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला देईल. तुम्ही नसेल बघितला तर जाऊन बघू शकता. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला अस्तर कटिंग करायला घ्यायचं आहे. हे बघा, मी डबल अस्तर असं फोल्ड करून घेतलं आहे आणि सगळे पीस असे मी एकावर एक ठेवून असे डबल पीस एकत्र मी कट करते.
आणि मी नंतर हे पीस चिपकून सुद्धा घेणार आहे. फक्त मागील भाग मी उलटा फिरवणार आहे म्हणून मी याला ओपन करून ठेवला आहे, प्लस मी याला उलटी ठेवली आहे. हे बघा, हा सीधा भाग वर आहे, तर आपण याला शिवल्यानंतर पलटी केल्यानंतर तो आतला भाग बाहेर, बाहेरचा भाग आत होणार आहे. तर मी ह्याला असं परफेक्ट कटिंग करून घेतलं आहे. हे बघा, ह्यांनासुद्धा परफेक्ट कटिंग करून घेतलं आहे, प्लस मी ह्याला चिपकूनसुद्धा घेतलं आहे. मी फेबिकॉलनं चिपकवते हे सारे. आता बघा, हा मी शिलाई मारून घेतलं आहे जो गोल राऊंडला आपल्या, आणि मी दोरी अशी मध्ये अटॅच केली आहे आणि पूर्ण नेक शिवून घेतला आहे. नंतर आपण मधला कपडा कट केला आहे, पिना काढून घेतोय. पूर्ण गळ्याच्या बाजूला मी कट टाकून घेतले आहेत आणि नंतर आपल्याला हा गळा पलटी करायचा आहे. हे बघा, आपण उलट्या बाजूने जे अस्तर ठेवलं होतं त्याप्रमाणे आता हे पलटी केल्यावर बरोबर सरळ होणार आहे. इथं तुम्हाला दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्यामुळं गळा इझिली पलटी होतो. हा आपला पाठीमागील नेक रेडी झाला आहे. आता तुम्हाला नेकच्या बाजूनी प्लस पूर्ण ब्लाऊजच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तराने ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. हे बघा, जिथं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले तिथं आपण मध्य काढला आणि ट्रक्स टाकून घेतले. नंतर आपण कमरपट्टीसुद्धा अटॅच केली. मागील भाग आपला रेडी आहे. आता पुढील भागाचा आपण जो पॅडच्या वरून अस्तर अटॅच करणार आहे ते पहिलं आपण शिवून घेतोय. हे बघा, एक असं सरळ आणि एक उलटं असं जोडावं लागतं. हे बघा, आपलं जोडून झालं आहे. जिथं आपण ट्रक्स टाकले होते अपेक्स पॉईंटला तिथं ट्रक्ससुद्धा देऊन झाले आहेत आपले. सेम तुम्हासनी हा ब्लाऊजचा कपडासुद्धा सेम त्याप्रमाणेच शिवून घ्यायचा आहे. आपला हा सुद्धा भाग शिवून झाला आहे. ट्रक्ससुद्धा तुम्हासनी देऊन घ्यायचे. मी ह्याच्यावर शिवलेला नाही दाखवला आहे, तुम्हासनी हा मी फक्त दाखवते त्याप्रमाणे शिवून घ्या. तुम्ही नसेल बघितला तर मी प्रिन्सेसचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेत माझ्या चॅनेलवर. शिवायचे कसे ते सुद्धा आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आपला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडासुद्धा मी शिवून घेतला आणि गळ्याच्या बाजूला कट टाकून घेतलेत. आता आपल्याला अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई दिले. आता तुम्हाला शोल्डर जोडायला शिकायचं आहे प्रॉपर. हे बघा, आपला हा पॅडच्या वरून लावणारा अस्तर असं ओपन आहे. मागील भाग मी असा सरळवर सरळ ठेवला आहे आणि इथून इथं तुम्हाला शिवून घ्यायचं आहे पहिला. हे बघा, हे मी शिवून घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला हा भाग एक्स्ट्रावाला तो तुम्हाला पलटी करायचा आहे. इथं शिलाई मारल्यानंतर हे बघा, हे पलटी केल्यानंतर मागून पुढून तुमचं फिनिशिंगसोबत शोल्डर जोडलं जातं. तर ही पद्धतसुद्धा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सेम असं दुसरी बाजू तुम्ही शोल्डरची जोडून घ्या. आपण पूर्ण गळ्याला हे बघा अशी लेस अटॅच करणार आहे. तर हे बघा, मी लेस अटॅच करून घेतली. मी लेसच्या बाजूने थोडासा ब्लाऊजचा कपडा ठेवला आहे तो पायपिंगसारखा दिसायसाठी. तर आपली लेस फिनिशिंगसोबत जोडून तयार आहे. आता आपल्याला पॅड अटॅच करायचे आहेत. पॅड तुम्हाला मी बोलली 36 साईजची छाती आहे, तर तुम्हाला 2 इंच मोठे पॅड वापरायचे आहेत. म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर ब्लाऊज वर हे पॅड वर तरंगत नाहीत, प्रॉपर छातीच्या बरोबर बसतात. त्यामुळं आपण 2 इंच मोठे पॅड वापरतो. आपण पॅड लावल्यानंतर पूर्ण अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा हे बघा असा हे लावल्यानंतर इथून सगळीकडून तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर तुम्हाला हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. इथं हात शिलाई होणार आहे. आणि हे बघा, ब्लाऊजचा कपडा, अस्तरचा कपडा आणि पट्टी जोडल्यानंतर तुम्हाला चक करायची आहे. हे बघा, आपला पूर्ण नेक रेडी आहे. आता पुढील कमरेला मी अशी 1 इंचाची पट्टी काढली आहे, ती आपण पूर्ण फोल्ड करणार आहे. तर आपला पुढील मागील भाग शिवून तयार आहे. आता तुम्हाला बाही अटॅच करायच्या आधी हा कपडा चक करायचा आहे. कमी जास्त असेल तर कट करून काढायचा आहे आणि नंतरच बाही अटॅच करायची आहे. ज्याप्रमाणे आपण कटिंग दाखवले त्याप्रमाणे परफेक्ट आपली बाही जोडायला पुरते. पण मी आधी ह्याला अशी एक लेस अटॅच करणार आहे. आपली बाही जोडून झाली आहे. आता तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करायला घ्यायचं आहे. मी कायम दाखवते त्याप्रमाणेच मी ब्लाऊज फिटिंग करत आहे. कारण माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे, तर मी अशी सरळ शिलाई मारून घेते, एक्स्ट्रा धागे कट करते आणि नंतर पलटी करते. म्हणजे आपला ब्लाऊज फिनिशिंगला सुंदर होतो. आता तुम्हाला इथं कमरेचा चौथा, इथंसुद्धा 7.5लाच मार्किंग येणार आहे आणि दंड आपले 5 इंचाचे आहेत. 5ला मार्किंग आणि ही सरळ लाईनीमध्ये आपला ब्लाऊज फिटिंग होतोय. हे बघा, परफेक्ट आपला आपण ज्याप्रमाणे कटिंग दाखवले आतमध्ये एवढ्या शिलाई आल्या आहेत. लाईनीसुद्धा आपल्या काकेमध्ये तंतोतंत जुळल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि दाखवते ह्याप्रमाणे एक वेळ ब्लाऊज कटिंग करून बघा. ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो आणि ब्लाऊज घातल्यानंतर मला तुम्ही एक कमेंट नक्की करा.
व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि काही तुमचे डाऊट असतील तर मला कमेंट नक्की करा, मी तुमचं डाऊट क्लिअर करेल. आणि हा आपला घातल्यानंतरचा लूक आहे ब्लाऊजचा. थँक्यू.